ग्लोबल वॉर आणि लोकल मार. होय मंडळी, युद्ध चाललंय अमेरिका आणि इराण मध्ये. बॉम्ब पडतायत तिकडे, पण त्या बॉम्बचे आर्थिक तुकडे उडून थेट पडतायत आपल्या खिशावर. साध्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या युद्धामुळे आपल्या खिशातले पैसे कापले जात आहेत. कसे? तर पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. नेमकं भारतामध्ये सध्या पेट्रोल डिझेल बाबत काय सुरू आहे? किमती का वाढतात? त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर कसा होणार आहे? आणि मोदीजी देशामध्ये गरिबी येण्याबाबत नेमकं काय म्हणाले, हेच पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार. गेल्या 2 महिन्यांपासून अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध कधी एकमेकांवर रॉकेट डागण्यापर्यंत जातंय, तर कधी पडद्यामागून एकमेकांना संपवण्याच्या कोल्ड वॉर मध्ये दबलाय. पण यात गेम कुणाचा होतोय? आपला, सामान्य भारतीय माणसाचा. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला सोनं न खरेदी करण्याचा आणि पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचा सल्ला का दिला, या मागचं कारण आता कुठं लोकांना समजायला लागलंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर येऊन एक आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते, देशामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा मर्यादित आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संकट आहे, त्यामुळे सोनं खरेदी थांबवा आणि इंधनाचा वापर कमी करा. आता हे ऐकल्यावर आपल्या देशातल्या जनतेचा पारा चढला. सोशल मीडियावर जणू काय रामायण महाभारत सुरू झालं. लोक म्हणायला लागले, आता आम्ही काय खायचं, किती प्रवास करायचा, लग्नात सोनं घालायचं की नाही आणि सोन्याची खरेदी करायची की नाही, हे सगळं सरकार सांगणार का? लोकांचा राग हा समजण्यासारखा होता. पण मित्रांनो, मोदीजींच्या या इशाऱ्यामागचं खरं भयानक वास्तव हे अवघ्या 3 ते 4 दिवसातच देशासमोर आलं, जेव्हा अचानक महागाईचा बॉम्ब फुटला. 3 ते 4 दिवसात देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती प्रति लिटर 3 रुपयांनी वाढल्या. बरं, फक्त पेट्रोलच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल प्रचंड महाग झालं. आता सामान्य माणूस विचार करतो की 3 रुपयांनी काय फरक पडतो? तर दादा, फरक पडतो. कारण डिझेल महाग झालं की देशाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था महाग होते. बाजार तज्ञांनी धोक्याची घंटा वाजवली आहे की या वाढीमुळे तुमच्या महिन्याचं घरगुती बजेट हे पूर्णपणे कोलमडणार आहे. बघा, बिस्किट, स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, खाद्यतेल आणि पॅकेज फूड बनवणाऱ्या कंपन्या आता माल पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टवर अवलंबून असतात. याआधी सुद्धा होत्या. डिझेल वाढलं की या कंपन्यांचा लॉजिस्टिक खर्च वाढतो आणि तो खर्च शेवटी आपल्या MRP वर येऊन जोडला जातो. शेतातून भाजीपाला बाजारात आणण्याचा खर्च वाढल्यामुळं टोमॅटो, बटाट्यापासून सगळ्याच भाज्या कडाडणार आहेत. अमूल आणि मदर डेअरीनं तर आधीच दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवून त्याचा जणू काही ट्रेलरच दाखवून दिलाय. पण मंडळी बघा, महागाई होण्याचं नेमकं आर्थिक कारण काय? तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरलेली किंमत, यामुळेच आपल्या देशात महागाई वाढू लागली आहे. भारत आपल्या गरजेचं 85% कच्चं तेल बाहेरून आयात करतो. आंतरराष्ट्रीय नियम असा आहे की तेल विकत घ्यायचं तर डॉलरमध्येच व्यवहार करावा लागतो. आता अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक बाजारामध्ये डॉलर मजबूत झालाय आणि आपला रुपया कमजोर झालाय. परिणामी तेवढंच तेल आणण्यासाठी आपल्या देशात तिजोरीतून जास्त डॉलर हे मोजावे लागणार आहेत. देशाचा पैसा बाहेर चाललाय आणि देशामध्ये महागाई वाढते. रुपया कमजोर झाल्याचा फटका फक्त पेट्रोल पंपावर बसत नाहीये, तर जे तरुण बाहेरच्या देशामध्ये शिकायला गेलेत त्यांच्या फीचा आणि राहण्याचा खर्च सुद्धा रुपया घसरल्यामुळे एका रात्रीत वाढलाय. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स हे महाग होणार आहेत. बघा, देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते, ज्यामुळे तुमच्या घराचा, गाडीचा EMI हा वाढू शकतो. थोडक्यात सांगायचं तर आता खरोखर काटकसरीचे दिवस आलेत. मंडळी, जर अमेरिका आणि इराण मधलं हे युद्ध थांबलं नाही, तर पंतप्रधान मोदी म्हणतायत तसं देशावर आर्थिक संकट आणि गरिबीची सावली येण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फटका थेट भारताच्या शेवटच्या माणसापर्यंत बसेल, हेच यातून सिद्ध होतंय. तुम्हाला काय वाटतंय? या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये काय बदल केलेत? सरकारची ही धोरणं तुम्हाला पटतायत का? आणि तुमच्या शहरामध्ये पेट्रोल डिझेलची खरोखर कमतरता आहे का? जर तुमच्या शहरामध्ये पेट्रोल डिझेलची पूर्णपणे कमतरता जाणवत असेल, तर तुमच्या शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडेल, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.